नमस्कार, मी स्मिताच किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाचे थालीपीठ। त्यासाठी असे कढई घ्यायची, आपली कढई तापली आहे। आता आपण गॅस बारीक करायचा आहे आणि मी तर 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हे आपण थोडेसे गरम करून घेऊया, हलकेसे गरम झाले पाहिजे ते साबुदाणा छान गरम झालेले आहे। आता आपण हे बाजूला काढून थंड करायला ठेवूया। आता याच कढईमध्ये त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी वरई घेतली आहे। ही वरई पण आपण छान भाजून घेऊया। वरईचा छान रंग बदललेला आहे। आता आपण ही पण साईडला काढून घेऊया। गॅस बंद करायचा आहे आणि आपण थंड करायला ठेवूया। ती थंड करतोवर आपण चटणी करायला घेऊया। मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये घेतलं की भाजलेले शेंगदाणे अर्धा वाटी, सुकं खोबरं अर्धा वाटी, अर्धा चमचा जिरं, 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर। आता हे आधी आपण सुक्क वाटून घेऊया थोडंसं आणि मग यामध्ये पाणी टाकून तुम्हाला जितकी आपली त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही चटणीची करू शकता। आपली चटणी वाटून तयार आहे। आता आपण फोडणी देऊया। छोटी कढई किंवा पातेलं घ्यायचं, त्यामध्ये घ्यायचं 1 चमचा तेल, तेल तापलं की गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये घ्यायचं थोडंसं जिरं, गॅसवरून खाली घ्यायचंय आणि तेव्हा टाकायचंय आपली चटणी। चटणीची कन्सिस्टन्सी चेक करायची, थोडंसं पाणी ऍड करते मी आता। यामध्ये घ्यायचे चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। आपली चटणी तयार आहे। आपले साबुदाणा आणि वरईचे तांदूळ छान थंड झालेले आहेत। आता आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पावडर करून घेऊया। एकदम छान पावडर झाली आहे बघा। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये घ्यायचे आता शेंगदाण्याचा कूट, हा तुमच्या आवडीप्रमाणे हा तुम्ही किती घेऊ शकता, थोडंसं जिरं, अद्रक आणि मिरची ठेचा आहे अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि उकडलेला बटाटा असा किसणीने किसून घ्यायचा आहे। आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे आधी आपण एकजीव करून घेऊया। एकजीव करून झालेलं आहे सगळं। आता थोडं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे। आपलं पीठ मळून तयार आहे। ते बघा असं मऊसर मळायचं आणि हे आता रेस्ट करायला घेऊया, तोपर्यंत तेल तापत ठेवूया। अर्धा तास होऊन गेलाय, आपलं पीठ छान फुललं असणार आहे। आता खूप छान झालेलं आहे आपलं पीठ। आता असं ओला रुमाल घ्यायचा आहे कॉटनचा, तो असा पोळपाटावर ठेवायचा आहे, थोडंसं ओलं करायचं आहे
आणि एकदम छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा. असं लहान आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि तो सेंटरला ठेवून आपण गोल आकारामध्ये थापायचा. पाण्याचा हात घेत राहायचे. थोडं जास्त वेळ भिजत घातला साबुदाणा आणि वरे खूप छान फुलते. जास्त जाडही करायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही. आता याला असं एक होल पाडून घेऊया मध्ये आणि आता हे आपण तव्यावरती टाकून घेऊया. आणि हा वरचा भाग कोरडा होतो कापडामुळे, त्यामुळे याला थोडंसं पाणी लावून घेऊया. आता इथे आपण तूप सोडूया. आणि हे शिजून देऊया थोड्या वेळ. तीस सेकंड झाले. आता आपण थोडंसं पलटी करून घेऊया. आता आपण दुसरी बाजू पलटून घेऊया आणि याला तूप घेऊया. अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे थालीपीठ करून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तसेच अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.